नाही, लेबर पार्टीचे जे प्रमुख आहेत जेरमी कॉर्बन, अचानकपणे त्यांचा असा मेसेज आला की भेटायचा आहे आणि त्यांच्याबरोबरची असणारी जी टीम होती त्यांची लेबर पक्षाची, त्याच्यातले 2-3 जण होते आणि भारतातली परिस्थिती एक आणि त्यांच्या देशामध्ये त्यांनी चालवलेलं असणारं एक डिस्क्रिमिनेशनच्या विरोधातलं आंदोलन आणि ह्या डिस्क्रिमिनेशनचं असणारं एक इंटरनॅशनलाइज कशा रीतीने करता येईल म्हणजे सगळ्यांना घेऊन याच्या संदर्भातली असणारी ती चर्चा होती या सगळ्या ह्याच्यामध्ये. दुसरं थोडंसं असणारं जे आहे ते भारतामध्ये जो इंटॉलरन्स वाढत चाललेला आहे त्याच्याबरोबर त्यांची असणारी चिंता ही त्यांनी असणारं व्यक्त केली आणि परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल का किंवा इथं सेटलमेंटचं असणारं सोल्युशन्स येतील का अशा रीतीची असणारी चर्चा होती. असं एक टोटल डिस्कशन सव्वा तासाचं त्या ठिकाणी झालं. याचं काही आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही होऊ शकेल भारतातील जे काही घडामोडी आहेत त्याच्या संदर्भात ते असं आहे त्याच्यामध्ये ही इनडायरेक्टली असणारी चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे की इथे गेटवायझेशन जे केलं जातं आहे त्या गेटवायझेशनमधनं बाहेर पडून भारतात राहण्यापेक्षा भारताच्या बाहेर जाऊन सेटल होण्याचं प्रमाण जे मध्यंतरी वाढलेलं सगळं आहे त्याच्याबद्दलसुद्धा एक चर्चा झाली आणि हा एक नवीन फिनॉमिना इंटरनॅशनली बाहेर पडतोय असं त्या ठिकाणी दिसतंय. हिंदीमध्ये पण ॲक्च्युली मराठीत घेऊया. इस्रायल आणि गाझाचा जे मुद्दा सुरू आहे त्यावर आता पण भूमिका नाही मांडली आहे, तर ह्याच्या कोबेनला तुम्ही भेटले तर हे भूमिका आपल्याला करतायत की पॅलेस्टीनच्या बाजूने? ते एक असं आहे की मला हिंदी में चाहिए आपको मराठी. एक असं आहे त्याच्यामध्ये की नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर म्हणून ते प्राईम मिनिस्टर म्हणून वागतात आहेत की RSS BJP यांचे प्रतिनिधी म्हणून वागतात आहेत हे अजून कळायला मार्ग नाही आहे. त्यांचा जो इन्स्टंट रिॲक्शन जो होती ती इन्स्टंट रिॲक्शन हमासने केलेल्या अटॅकला कंडेम करणं हे ह्युमन रिॲक्शन आहे म्हणून आपण असं त्या ठिकाणी मानू शकतो. ॲडमिनिस्ट्रेटिव्हली आपण असं बघितलं, गव्हर्नमेंटची फॉरेन पॉलिसी आपण असं बघितलं तर आपण पॅलेस्टाईनला अगोदर रेकग्नाईज करून बसलेलो आहे. ही लढाई हमास आणि इस्रायलची आहे. इस्रायल ही लढाई इस्रायल आणि पॅलेस्टाईन असं करायला त्या ठिकाणी बघत आहे आणि माझ्या अंदाजाने इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक रोल त्या ठिकाणी असणारा प्ले करू शकतो. तो रोल मला वाटतं इथं असणारं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्ले करताना दिसत नाही. तो म्हणजे ह्युमॅनिटेरियन हेल्प प्रोव्हाइड करणं आणि त्याच्याचबरोबर इस्रायलबरोबरचे असणारे संबंध हे घेऊन की भारताने सुद्धा असे अटॅक पचवलेले आहेत, सहन केलेले आहेत, पण पाकिस्तानच्या जनतेवरती कधी त्यांनी हमला केलेला नाही. त्याच्यामुळे असणारं इस्रायल हे जे गाझा स्ट्रीपमध्ये पॅलेस्टाईन जनतेवरती जो अटॅक केला जातो आहे त्याच्याबद्दलचा असणारा जो कन्सर्न व्यक्त केला पाहिजे होता तो कन्सर्न मला वाटतं या ठिकाणी नाही. आणि त्याच्यामुळे एक असणारं दिसतं आहे की प्राईम मिनिस्टर एका वेगळ्या वेव्हलेंथवरती आहेत आणि फॉरेन अफेअर डिफेन्स मिनिस्टर जे आहे, फॉरेन अफेअर्स अँड डिफेन्स हे जे आहेत हे दोघं वेगळ्या वेव्हलेंथवरती आहेत असं त्या ठिकाणी दिसतं आहे. त्याच्यामुळे ही कॉन्फ्लिक्ट जो आहे तो कॉन्फ्लिक्ट माझ्या अंदाजानं अधिकाधिक चांगल्या म्हणजे मिनिस्ट्रीने रिझॉल्व करून ह्युमॅनिटेरियन एड प्रोव्हाइड करणं आणि इस्रायलला हे सांगणं की डोंट कन्वर्ट इस्रायल हमास वॉर इनटू इस्रायल पॅलेस्टाईन वॉर हे त्यांनी असणारं मला वाटतं अधिक त्याच्यामध्ये लक्ष द्यावं अशी माझी या सरकारला विनंती आहे. राजकीय प्रश्न आहेत सर. आपल्याशी इंडिया अलायन्सने संपर्क करावा, संवाद करावा हे आपली भूमिका होती. तर आतापर्यंत त्याबाबत काय डेव्हलपमेंट आहे? अजून काही डेव्हलपमेंट नाही.
तुमच्याकडनं काही प्रयत्न? आमच्याकडनं आम्ही थोडी बॉल सेटर आहोत. आम्ही असणारे ॲट दी रिसिव्हिंग एंडवाले आहोत. त्याच्यामुळे रिसिव्हिंग एंडवाले कधीही स्टार्टर बनत नाही. पण आता जे 5 राज्यामध्ये चुनाव आहेत किंवा आतापर्यंत जे कोऑर्डिनेशन दिसत आहेत ते इंडिया अलायन्स तुम्हाला असं गंभीर्याने उभा आहेत बीजेपीने असं तुम्हाला दिसत आहेत ते स्ट्रॉंग नाही, एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये की मध्य प्रदेशमध्ये 2 आदिवासी ग्रुप आहेत. एक जेश नावाचा आदिवासी ग्रुप आहे की जो भोपाळच्या खाली आणि इंदोर आणि खंडवाच्या मध्ये आहे, आणि दुसरा गोंडवाना म्हणून आदिवासी ग्रुप जो आहे तो भोपाळपासून खाली आणि बैतूलपर्यंत आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. आता यांच्याबरोबर काँग्रेसने समझोता केला आहे का हे पाहणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. एक जनरली असं मला दिसतंय की बी जे पीच्या विरोधातलं एक मतदान आता निर्माण झालेलं आहे. त्याचा बेनिफिट काँग्रेस घ्यायला बघते का, आणि या 2 मी जसं म्हटलं आदिवासी ग्रुपनं जर काँग्रेसने अकोमोडेट केलं नाही तर ते बी जे पीच्या विरोधातलं असणारं सेंटिमेंट जे आहे ते काँग्रेस स्वतःहूनच स्वतःकडे वळवून घेण्याची शक्यता त्या ठिकाणी मला दिसते. आणि त्याच्यामुळे 3 डिसेंबरला काउंटिंग संपल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर रिॲक्शन्स काय काय आहेत त्या मला वाटतं महत्त्वाच्या ठरतील असं मी त्या ठिकाणी मानतो. दुसरा प्रश्न असा आहे की विधानसभा अध्यक्षांवरती ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टाने तासिर ओढलेली आहे, आज पुन्हा कुठेतरी अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली अशी माहिती समोर ते मी असं म्हणणार आहे की मुख्यमंत्री आणि नागवेकर स्पीकर दोघांनी मला कन्सल्ट करावा, मी त्यांना योग्य सल्ला देतो. काय सल्ला असेल तुमचा? ते वकील म्हणून सल्ला देईन, त्याच्यामुळे राजकीय नेता म्हणून नाही, वकील म्हणून त्यांना सल्ला देईन. त्यांनी विचारावं मला काय केलं पाहिजे, मी सांगतो त्यांना काय करायचं म्हणून. सर हिंदी में जानना चाहेंगे यस. जेरेमी कोर्बिन से आपकी मुलाकात हुई. ये मुलाकात इसलिए भी इम्पोर्टेंट है कि इजराइल फलस्तीन पे जो उनके कमेंट्स हैं वो काफ़ी कॉन्ट्रोवर्शियल माने जा रहे हैं. क्या इस मुद्दे पर किस तरह की चर्चा या इस मुद्दे पर इंडिया की भूमिका को लेकर कुछ चर्चा हुई? देखिए चर्चा तो हुई, मेरे ख्याल से सब चर्चा तो मैं खुली नहीं कर सकता हूँ जिनके साथ में हुई, कि ये लेबर पार्टी की लीडर है और इंग्लैंड में एक अहम राजनीतिक नेता है. लेबर पार्टी की सत्ता आई तो शायद हो सकता है कि ये इंग्लैंड को ये लीड भी करे. उसके साथ साथ उनकी दूसरा भी जो एजेंडा वो लेके चले दुनिया में कि अगेंस्ट डिस्क्रिमिनेशन का, उस पर काफ़ी बड़ी चर्चा हुई. मतलब जिप्सियों के बारे में हुई, रोमा के बारे में हुई, उसके बाद में फिर इमिग्रेंट्स डिस्क्रिमिनेशन है उस पर भी हुआ. भारत में जो कई लोग एफ्लुएंट लोग जो है वो माइग्रेशन हो रहा है उस पर बात हुई. तो एक मेरे ख्याल से काफ़ी बड़े इंटरनेशनल इस पर इशू हुई. और एक चर्चा पे उनके सामने हमने ये भी एक चर्चा रखी कि जो इज़राइल हमास का जब तक झगड़ा है तब तक वो कंट्रोल हो सकता है. यही झगड़ा अगर इज़राइल पैलेस्टाइन का बन गया तो मेरे ख्याल से ये आउट ऑफ कंट्रोल जा सकता है. और जिस तरह से अमेरिका ने रशिया को यूक्रेन में वॉर में उनकी इकोनॉमी डीरेल करने की कोशिश की, हो सकता है हमने उनसे कहा कि ईरान हो या रशिया हो, दोनों जो है ये अगर पैलेस्टाइन इज़राइल बनता है या इज़राइल मुस्लिम अगर बनता है तो इनकी रोल एक अहम होगा. और फिर वेस्टर्न वर्ल्ड को और साथ साथ यूएस को भी फाइनेंशियल डिफ़िकल्टी में लाने के लिए कोशिश होगी. तो इस पर मेरे ख्याल से एक चर्चा हुई और इसको रोकना चाहिए, इस बात पर भी सहमति हुई है. बिल्कुल. कहीं ना कहीं जो माइग्रेशन हो रहा है, क्या रीज़न जेरेमी आपको बता रहे हैं कि इंडिया से जो लोग एफ्लुएंट लोग छोड़ के जा रहे हैं, क्या वजह से?
उनका ये कहना है कि यहाँ जो गेटवाइजेशन करने की जो बातचीत चली है, उस गेटवाइजेशन के खिलाफ और घुटन जो महसूस कर रहे हैं, उससे वो बाहर निकलना चाह रहे हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.